नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI कोचिंग बाय एचएम या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत गव्हर्नमेंट ऑफ इंडियामधील डिपार्टमेंट ऑफ स्पेस या ठिकाणी मधला इस्रो या ठिकाणची निघालेल्या जाहिरातीसोबत। इथलं तर इस्रोला कुठल्याही ओळखीची गरज राहिलेली नाही आहे। इस्रो म्हणजेच काय, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन या ठिकाणी आपल्या टेक्निकलच्या जागा भरण्यासाठी रिक्वायरमेंट आलेली आहे। जाणून घेऊया त्याच्याविषयी। यामध्ये जर बघितलं तर ही सगळी रिक्वायरमेंट ऑनलाईन पद्धतीने होणार आहे। यामध्ये सायंटिस्ट, इंजिनियर या ठिकाणी पद आहे, त्याच्यानंतर टेक्निकल असिस्टंट आहे, त्याच्यानंतर जर बघितलं आपण लॅबोरेटरी असिस्टंट या ठिकाणी आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी टेक्निशियन बी हे पद या ठिकाणी आपल्या ITI कॅन्डिडेटसाठी लागू होणार आहे। त्यामध्ये जर बघितलं तर आपण ड्रॉप्समॅन आहे, त्याच्यानंतर कुक आहे, फायरमॅन हा सुद्धा या ठिकाणी रिक्वायरमेंट यासाठी निघालेली आहे। त्याच्यानंतर हेवी व्हेकल ड्रायव्हर आणि लाईट व्हेकल ड्रायव्हर या ठिकाणी असे पद या ठिकाणी निघालेली आहेत। तर चला तर मग जाणून घेऊया यामध्ये डिटेल्समध्ये। मित्रांनो, या ठिकाणी जे काही पोस्ट निघालेले आहेत ते बघा बेंगळुरू या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। या ठिकाणी जे इस्रोचे जागा निघालेले आहेत तर यामध्ये बघा अत्यंत महत्त्वाची कामगिरी स्पेस सेंटर म्हणजे अंतराळामध्ये स्पेस सेंटरमध्ये या ठिकाणी काम करणारी इस्रो ही अत्यंत महत्त्वाची संस्था आज या भारतामध्ये ठरलेली आहे। अशा या ठिकाणी जर आपला जर हातभार या ठिकाणी जर नोकरीच्या स्वरूपात जर लागत असेल तर याच्यापेक्षा चांगली गोष्ट या ठिकाणी कुठलीही होणार नाही। तर मित्रांनो, जाणून घेऊया या ठिकाणी आपल्याला नोकरीची कोणकोणत्या ट्रेडला आणि त्याच्यामध्ये वयाची मर्यादा काय आहे, परीक्षा फीस वगैरे काय आहे, सिलेबस वगैरे काय आहे, याच्या सर्वांचे विषय आपण या ठिकाणी डिटेल्समध्ये आज जाणून घेऊया। मित्रांनो, टेक्निशियन बी या ठिकाणी या पदाविषयी आपल्याला आज या ठिकाणी जाणून घेऊया। तर बघा टेक्निशियन बी मध्ये पहिलं जे काय पद कोड आहे ती आहे 005। यामध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक हे पद या ठिकाणी राहणार आहे। तर याच्यामध्ये बघितलं तर आपण यांना टेक्निशियन पॉवर, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सिस्टम, त्याच्यानंतर जर बघितलं आपण मेकॅनिक कन्झ्युमेबल, त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक सप्लाय सेन्स किंवा मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स एवढे या ठिकाणी फील्ड आहेत। याच्यामध्ये यांनी सर्वांनी या ठिकाणी अप्लाय करू शकतात। मित्रांनो, नंबर ऑफ वेकेन्सी जर बघितलं आपण या ठिकाणी तर बघा 63 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे। जर 63 पैकी जर याला जर डिटेल्स बघितलं आपण कास्ट वाईज तर ओपनसाठी 28, OBC साठी 16, SC साठी 9, ST साठी 5 आणि EWS साठी 5 या ठिकाणी असे या ठिकाणी जागा राहणार आहेत। हे पद जर भरण्यासाठी जो आपल्याकडे जर क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर या ठिकाणी सर्वात अगोदर 10वी पास असणं गरजेचं आहे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी ITI पास असणं गरजेचं आहे। जर तुमचं जर ITI असेल म्हणजे नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असो किंवा मग नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असेल या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे। याच्यासोबत या ठिकाणी जे ऑल अलाइड ट्रेड या ठिकाणी दिलेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे। म्हणजेच काय, हे सगळे पदे जरा बघितलं आपण हे सगळे ट्रेड NCVT यामधून तुम्ही पास होणं गरजेचं आहे। त्यानंतर जर बघितलं आपण दुसरी जी काही पोस्ट आहे तर ती आहे बघा पोस्ट कोड आहे 006। यामध्ये जर बघितलं आपण इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रिशियन या ठिकाणी पद राहणार आहे। तर याच्यात जर मध्ये बघितलं तर आपण एकूण टोटल 13 पोस्ट या ठिकाणी राहणार आहेत। त्यापैकी जर बघितलं तर 5 ओपनसाठी, OBC साठी 3, SC साठी 3 आणि EWS साठी 2 या ठिकाणी असे राहणार आहेत। जर या ठिकाणी क्वालिफिकेशनचा जर विचार केला तर यांना SSC पाहिजे। त्याच्यानंतर जर बघितलं आपण ITI नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा मग नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल आणि ते जर तुम्ही NCVT मधून जर पास आउट असाल तर या ठिकाणी तुम्हाला ही पद भरता येणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण फोटोग्राफी किंवा डिजिटल फोटोग्राफर या ठिकाणी राहणार आहे। असे एकूण 5 जागे या ठिकाणी आहेत। तर मित्रांनो, हे जे काही PDF आहे ते आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देत आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून याच्याविषयी संपूर्ण डिटेल्समध्ये रीड करून तुम्ही या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार किती जागा आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ट्रेडनुसार कोणत्या ठिकाणी किती जागा आहेत याचा डिटेल्समध्ये विचार करून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। तर बघा जे काही पोस्ट होती फोटोग्राफी किंवा डिजिटल फोटोग्राफर 5 पदे या ठिकाणी राहणार आहेत आणि याच्यासाठी आपला ITI किंवा 10th पास असणे या ठिकाणी गरजेचं आहे। त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी दुसरा जो पद आहे ते आहे फिटरमध्ये बघा असे टोटल 15 जागे या ठिकाणी आहे। त्यापैकी ओपनला 6, OBC ला 7, SC ला 2, ST ला 1 आणि EWS ला 1। याच्यासाठी हे जर बघितलं तर आपण एकतर 10वी पास असणे किंवा मग ITI पास असणं गरजेचं आहे।
त्यानंतरची जर पोस्ट बघितलं तर या ठिकाणी मित्रांनो प्लंबर आहे. प्लंबरसाठी 3 जागा या ठिकाणी आहेत आणि 3 जागा हे कशासाठी आहेत, ओपनसाठी आहेत या ठिकाणी. याच्यासाठी सुद्धा 10वी प्लस ITI या ठिकाणी पास आउट असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनर म्हणजेच काय RAC हा ट्रेड तुम्ही पास आउट असणं गरजेचं आहे. त्यासोबतच त्याला जर बघितलं तर 11 जागे या ठिकाणी आहेत आणि 11 जागेचा विचार जर केला तर या ठिकाणी 5 जागे ओपनसाठी, OBCसाठी 4, SC साठी 1 आणि EWS साठी 1. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण 10th प्लस ITI पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर दुसरा ट्रेड टर्नर ट्रेड या ठिकाणी राहणार आहे. त्यामध्ये जर 2 जागे आहेत या ठिकाणी, ओपनसाठी 1 आणि SC साठी 1. याची पात्रता सुद्धा 10वी प्लस ITI पास असणं गरजेचं आहे. तर त्याच्यानंतर जर बघितलं आपण कार्पेंटर ट्रेड आहे. या ठिकाणी 3 जागे या ठिकाणी राहणार आहे. त्यापैकी OBC साठी 1, EWC साठी 1 आणि SC साठी 1. आणि या ठिकाणी पात्रता म्हणजेच काय 10वी प्लस ITI या ठिकाणी पास असणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जर आपण ट्रेड बघितलं तर या ठिकाणी मोटर व्हेकल मेकॅनिक म्हणजेच काय MME हा ट्रेड आहे. यामध्ये 2 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत. त्याच्यामध्ये ओपनसाठी 1 आणि OBC साठी 1 या ठिकाणी अशा पद्धतीने या ठिकाणी 2 जागे या ठिकाणी निघालेले आहेत. यामध्ये 10वी प्लस ITI या ठिकाणी पासआउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो मशिनिस्ट ट्रेड या ठिकाणी 5 जागे या ठिकाणी आहेत आणि याला सुद्धा 10वी प्लस ITI मशिनिस्ट ट्रेडमधून या ठिकाणी पासआउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी वेल्डर ट्रेड आहे. वेल्डर ट्रेडला 2 जागे आहेत आणि 2 जागे सुद्धा या ठिकाणी ओपनला आहेत आणि या वेल्डर ट्रेडमधून तुम्ही 10वी प्लस ITI पास असणं गरजेचं आहे. मित्रांनो हे जे काही जागा आपण बघत आहोत हे तुम्ही ज्या पोस्टमधून या ठिकाणी फॉर्म भरत आहात त्याची पात्रता या ठिकाणी देण्यात आलेली आहे. म्हणजे तुमचा जर ट्रेड या ठिकाणी फिटर असेल तर 10वी प्लस फिटर पासआउट असणं तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्हाला प्लंबरमध्ये जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही 10वी प्लस प्लंबर ITIचा ट्रेड आपला पासआउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो आपण या ठिकाणी ड्रॉप्समॅन मेकॅनिकल आहे. याची एकूण 11 पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे. त्यापैकी ओपनला 5, OBCला 2, EWSला 2, SC साठी 1 आणि ST साठी 1 अशा पद्धतीने या ठिकाणी 11 पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे. यामध्ये जर बघितलं तर आपण 10वी प्लस ITI ड्रॉप्समॅन मेकॅनिकल याच्यामधून पास असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी ड्रॉप्समॅन सिव्हिल हा ट्रेड या भरण्यासाठी या ठिकाणी 5 जागे या ठिकाणी निघालेली आहेत. 3 जागे ओपनसाठी, 2 जागे OBC साठी. यामध्ये सुद्धा आहे 10वी प्लस ड्रॉप्समॅन सिव्हिल हा ट्रेड तुम्ही NCVT द्वारे पास आउट असणं गरजेचं आहे. मित्रांनो हे जेवढे काही आपण आता ITI रिलेटेड जे पद बघितले तर या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी सुरुवातीला जर बघितलं आपण या ठिकाणी रिटर्न टेस्ट होणार आहे आणि ती रिटर्न टेस्ट CBT म्हणजेच काय कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी होणार आहे. ही टेस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला तेच काय ट्रेडची स्किल टेस्ट असते त्याच्यासाठी तुम्हाला नंतर या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे. त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं टेक्निकल असिस्टंट या ठिकाणी पद भरण्यासाठी याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स हे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे. याच्यासाठी एकूण 28 जागे या ठिकाणी निघालेले आहेत. याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ओपनसाठी 11, OBC साठी 9, SC साठी 5, ST साठी 2 आणि EWS साठी 1. याच्यामध्ये जर बघितलं आपण फर्स्ट क्लास डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पास आउट असणं गरजेचं. त्याच्यानंतर जी काही दुसरी पोस्ट आहे ती आहे बघा मित्रांनो कम्प्युटर सायन्स या ठिकाणी निघालेली आहे. त्याच्यामध्ये 6 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहे. हे कम्प्युटर सायन्स हे पद भरण्यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग पास आउट असणं गरजेचं आहे. त्यानंतरचं जर पद बघितलं तर आपण या ठिकाणी इलेक्ट्रिकल हे एक पद आहे. याच्यामध्ये 5 जागे आहेत आणि हे पद भरण्यासाठी तुम्हाला डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास आउट असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी सिव्हिल एक पद भरण्यात येणार आहे. याचे एकूण 4 पद या ठिकाणी आहेत आणि हे पद भरण्यासाठी डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पास असणं गरजेचं आहे. त्यानंतर जर बघितलं तर मेकॅनिकल एक पद आहे. यासाठी 12 पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग पास असणं तुम्हाला या ठिकाणी गरजेचं आहे. याच्यानंतर जर बघितलं तर मित्रांनो या ठिकाणी फायरमॅन हे एक पद या ठिकाणी निघालेले आहे. याच्यामध्ये एकूण 3 जागे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत आणि 3 जागे ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी राहणार आहेत. याची जर पात्रता जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. तुम्ही जर 10वी पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी फायरमॅन या पदासाठी पद अप्लाय करता येणार आहे. याच्यामध्ये जर बघितलं तर सुरुवातीला रिटन टेस्ट होणार आहे म्हणजे रिटन टेस्ट CBT टेस्ट होणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर स्किल टेस्ट या ठिकाणी राहणार आहे.
मित्रांनो, त्याच्यानंतर जाणून घेऊया या ठिकाणी पदानुसार, म्हणजेच काय जे काय आपला पद आहे त्या पदानुसार या ठिकाणी वयाची मर्यादा काय आहे आणि त्याला पेमेंट वगैरे या ठिकाणी किती भेटणार आहे। तर यामध्ये वेगवेगळे पद या ठिकाणी आपण बघितलेलेच आहेत वरीलप्रमाणे। जर आपण जर टेक्निशियन बी म्हणजेच ITI रिलेटेड जेवढे काय ट्रेड आहे त्या ट्रेडविषयी जर आपल्याला या ठिकाणी जाणून घेऊया तर याच्यामध्ये बघा पद क्रमांक 05 ते 015 पर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा जर 18 ते 35 वर्ष या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि यामध्ये जर बघितलं तर 21,700 रुपये पर मंथ या ठिकाणी भेटणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण ड्रॉप्समॅन या ठिकाणी आहे, म्हणजे पद क्रमांक ड्रॉप्समॅन मेकॅनिकल असो किंवा ड्रॉप्समॅन सिव्हिल असो, या ठिकाणी जे आपल्या ITI रिलेटेड या ठिकाणी जे ट्रेड आहे त्यांना 21,700 रुपये या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी भेटणार आहे। त्यानंतर जर बघितलं तर फायरमॅन पद आहे जे की पद कोड 29 असतं, त्याच्यामध्ये जर बघितलं तर 18 ते 25 वर्ष या ठिकाणी वय होतं आणि याच्यासाठी 19,900 रुपये या ठिकाणी पर मंथ या ठिकाणी पेएबल म्हणजेच का पेमेंट या ठिकाणी राहणार आहे। त्याच्यानंतर जर बघितलं तर लाईट वेट आणि हेवी वेट ड्रायव्हर या ठिकाणी राहणार आहे। याच्यामध्ये जर बघितलं तर 18 ते 35 वर्ष आणि त्यांना सुद्धा 19,900 या ठिकाणी पेमेंट एवढी राहणार आहे। मित्रांनो, जाणून घेऊया या ठिकाणी अप्लाय कशा पद्धतीने करता येईल। तर बघा, हे जे काही पद निघालेले आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे ऑनलाईन या ठिकाणी रजिस्ट्रेशन होणार आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। त्या ठिकाणी जाऊन त्या लिंकवर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता। हे जे काय फॉर्म आहे ते 10 फेब्रुवारी 2024ला आलेलं आहे आणि जे काय लास्ट डेट आहे या फॉर्म भरण्यासाठी तुमच्याकडं तर ती आहे 1 मार्च 2024 पर्यंत हा तुम्ही फॉर्म अप्लाय करू शकता। त्यानंतर मित्रांनो, जाणून घेऊया या ठिकाणी फॉर्म भरत असताना अपलोडिंगसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत। तर बघा, सुरुवातीला जे काय डॉक्युमेंट लागणार आहेत ती असतो तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यानंतर जे काय आपली सिग्नेचर असते ते सिग्नेचर या ठिकाणी तुमच्याकडं पाहिजे। त्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी ज्या तुम्ही पदासाठी ज्या ठिकाणी फॉर्म भरणार आहात त्याच्या रिलेटेड जेवढे काय तुमचा एक्सपिरियन्स असो किंवा क्वालिफिकेशन असेल या ठिकाणी तुमच्याकडे असणार पाहिजे। त्यानंतर बघितलं तर आपण SC ST डिसेबिलिटी किंवा मग एक्स सर्व्हिसमॅन जर आहेत, जर या कॅटेगरीवरून जर कोणी जर फॉर्म भरत असेल तर त्यांच्यासाठी या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट हे लागणार आहे। त्यानंतर मित्रांनो, जाणून घेऊया या फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फीस किती लागणार आहे। या ठिकाणी जर बघितलं आपण या ठिकाणी नॉन रिफंडेबल म्हणजेच काय परत न मिळणारी फीस जर बघितलं तर या ठिकाणी 250 रुपये या ठिकाणी राहणार आहे। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर मित्रांनो, जेवढे काय आपले या ठिकाणी पद आहे त्या पदामध्ये एकूण असे टोटल 750 रुपये या ठिकाणी म्हणजेच का 750 रुपये या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। हे जे काय 250 रुपये होते मित्रांनो हे नॉन रिफंडेबल होते। ज्यावेळेस तुम्ही रिटर्न टेस्टला पास होणार त्याच्यामध्ये जे 500 रुपये या ठिकाणी राहिलेले आहेत तर ते तुम्हाला या ठिकाणी रिटर्न भेटणार आहेत। त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण या ठिकाणी जे का आपण टेक्निशियन बी हे या पदासाठी जर कोणी अप्लाय जर करणार असाल तर या ठिकाणी नॉन रिफंडेबल फीसमध्ये या ठिकाणी 100 रुपये या ठिकाणी आकारण्यात येणार आहे आणि पूर्ण फीस जर या ठिकाणी जर बघितलं तर 500 रुपये फीस या ठिकाणी राहणार आहे। बाकी जे उरलेले जे काय फीस आहे जर कोणी रिटर्न टेस्टला या ठिकाणी जर अपियर होत असेल तर त्यांना हे बाकीचे उरलेले पैसे या ठिकाणी भेटणार आहेत आणि नॉन रिफंडेबल म्हणजे 100 रुपये या ठिकाणी भेटणार नाहीत, म्हणजेच नॉन रिफंडेबल या ठिकाणी 100 रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। या फीचा जर विचार केला यामध्ये टेक्निशियन बी हे पद आहे, त्याच्यानंतर ड्रॉप्समॅन बी, कुक आणि फायरमॅन, त्याच्यानंतर लाईट व्हेकल ड्रायव्हर आणि हेवी व्हेकल ड्रायव्हर एवढ्याच या पदांसाठी या ठिकाणी फीस आकारण्यात येणार आहे। ही जी काही ॲप्लिकेशन फीस आहे मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन पेच्या माध्यमातून या ठिकाणी आकारण्यात येणार आहे। याच्यामध्ये तुम्ही इंटरनेट बँकिंगचा वापर करू शकता किंवा मग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डचा या ठिकाणी किंवा UPIच्या माध्यमातून तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता। मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण टेक्निशियन बी असो किंवा ड्रॉप्समॅन बी असो, त्याच्यानंतर जो का टेक्निशियन आहे यामध्ये जर एक्झाम स्वरूप जर या ठिकाणी जर बघितलं तर मित्रांनो कॅटेगरी जो काय आहे टेक्निकल असिस्टंट, सायंटिफिक असिस्टंट किंवा लायब्ररी असिस्टंट याच्यामध्ये बघितलं तर या ठिकाणी 80 क्वेश्चन्स या ठिकाणी राहणार आहेत रिटर्न टेस्टसाठी आणि याला 1.5 तास या ठिकाणी वेळ भेटणार आहे। प्रत्येक एक प्रश्नासाठी या ठिकाणी +1 मार्क्स राहणार आहे आणि प्रत्येक निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ठेवलेली आहे, म्हणजेच काय 0.33 एवढी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आणि त्याच्यानंतर जर बघितलं टेक्निशियन बी किंवा ड्रॉप्समॅन बी जर बघितलं यांना सुद्धा 80 क्वेश्चन या ठिकाणी राहणार आहेत, 1.5 तासाचा वेळ या ठिकाणी मिळणार आहे आणि याला सुद्धा सेम निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। मित्रांनो, जे काय
स्किल टेस्ट आहे, म्हणजेच काय क्वालिफिकेशन जो काय आहे त्यामध्ये जर बघितलं तर एकूण 100 मार्काचा या ठिकाणी पेपर या ठिकाणी होणार आहे. मित्रांनो, यामध्ये जर पासिंग क्रायटेरिया जर आपण या ठिकाणी जर बघितल्या, म्हणजेच काय ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी 32 ते 80 मार्क या ठिकाणी तुम्हाला रिटन टेस्टमध्ये असेल तरच तुम्ही या ठिकाणी स्किल टेस्टसाठी या ठिकाणी तुम्ही पास होणार आहात. ते कमीत कमी 32 या ठिकाणी तुम्हाला मार्क्स घ्यायला लागणार आहे. त्याच्यानंतर बघितलं तर स्किल टेस्टसाठी तुम्हाला एक ठिकाणी 50 ते 100 अशा मार्क्स तुम्ही या ठिकाणी पाहिजे तुम्हाला. त्यानंतर बघितलं रिझर्व्ह कॅटेगरी, म्हणजेच काय रिझर्व्ह कॅटेगरी SC ST OBC जे रिझर्व्ह कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी जर बघितलं तर आपण 24 ते 80 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला मिळणार पाहिजे. त्यानंतर जर स्किल टेस्टसाठी जर बघितलं तर आपण 40 ते 100 मार्क्स या ठिकाणी तुम्हाला गरजेचे आहे. मित्रांनो, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या लिंक या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. या लिंकवर जाऊन तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्यानंतर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला लास्ट डेट या ठिकाणी 1/3/2024 पर्यंत या ठिकाणी फॉर्म हा भरू शकता. मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या अगोदर हे जे काही PDF आहे ते आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्या ठिकाणाहून तुम्ही डाउनलोड करून याचा डिटेल्स अभ्यास करून तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, एक चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या ठिकाणी फॉर्म भरण्यास सोपे होईल. फॉर्म भरत असताना काही अडचण आल्यास मित्रांनो तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे कळवू शकता. धन्यवाद.